नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत भारतीय राज्यघटना या टॉपिकवरील महत्त्वाचे वन लाइनर क्वेश्चन्स. 50 ते 60 क्वेश्चन आहेत. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि याची PDF तुम्हाला मिळून जाणार टेलिग्राम चॅनलवरती आणि ते पासवर्ड प्रोटेक्टेड असणार आहे आणि पासवर्ड मी व्हिडिओच्या मध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की काळजीपूर्वक बघा आणि समजून घ्या. व्हिडिओ आलेले PYQ आहे ते पूर्ण वन लाइनर फॉर्ममध्ये घेणार आहोत आपण. बघा, आपण सुरुवात करू. पहिला प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठी लिखित घटना कोणती? बघा, भारताची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित घटना आहे. दुसरा आहे, घटना निर्मितीसाठी घटना समिती असावी अशी कल्पना सर्वप्रथम कोणी मांडली होती? बघा, M.N. रॉय यांनी 1934मध्ये घटना निर्मितीसाठी घटना समिती असावी अशी कल्पना मांडली होती सर्वप्रथम. त्याच्यानंतरचा बघा, 1922मध्ये सर्वप्रथम संविधान सभा असा उल्लेख न करता अशा सभेची मागणी कोणी केली होती? बघा, महात्मा गांधींनी त्या प्रकारची मागणी केलेली होती. त्याच्यानंतर बघा, प्रश्न 4 आहे, घटना समिती पूर्णतः भारतीयांची असण्याला कोणी मान्यता दिली? बघा, क्रिप्स मिशन 1942मध्ये त्यांनी अशी मान्यता दिलेली होती की घटना समिती पूर्णतः भारतीयांची असावी. त्याच्यानंतर 5वा आहे, 1946 साली स्थापन झालेल्या कॅबिनेट मिशनचे म्हणजे त्रिमंत्री योजना अध्यक्ष कोण होते? बघा, कॅबिनेट मिशनचे अध्यक्ष कोण होते? 1946 साली स्थापन झाली होती ते. त्याचे होते लॉर्ड पेथिक लॉरेन्स, हे होते त्या समितीचे अध्यक्ष. त्याच्यानंतर 6वा आहे, संविधान सभेच्या पहिल्या बैठकीला एकूण किती सदस्य हजर होते? बघा, संविधान सभेच्या पहिल्या बैठकीला एकूण 207 सदस्य हजर होते. त्याच्यानंतरचा बघा, 7वा प्रश्न, कोणत्या साली काँग्रेसने घटना समितीची मागणी केली होती? बघा, काँग्रेसने 1935 साली घटना समितीची मागणी केलेली होती. त्याच्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 8वा आहे, कोणी ऑगस्ट घटनेद्वारे घटना समितीची मागणी तत्वतः मान्य केली होती? बघा, गव्हर्नर जनरल लॉर्ड लिनली थगो 1940मध्ये त्यांनी ऑगस्ट घटनेद्वारे घटना समितीची मागणी तत्वतः मान्य केली होती. त्याच्यानंतर प्रश्न 9 आहे, घटना समितीची स्थापना करण्यासाठी निवडणुका घेण्याची शिफारस कोणी केली होती? बघा, कॅबिनेट मिशन या मिशनने घटना समितीची स्थापना करण्यासाठी निवडणुका घेण्याची शिफारस केलेली होती. त्याच्यानंतर 10वा आहे, कॅबिनेट मिशननुसार घटना समितीची सदस्य संख्या फाळणीपूर्व ती किती होती? 389 इतकी कॅबिनेट मिशननुसार घटना समितीची सदस्य संख्या होती. त्याच्यानंतर प्रश्न 11वा, घटना समितीमध्ये ब्रिटिश भारतातील सदस्यांची संख्या किती होती? बघा, घटना समितीमध्ये 296 इतकी ब्रिटिश भारतातील सदस्यांची संख्या होती. त्याच्यानंतर 12वा आहे, भारतात चीफ कमिशनरांचे प्रांत कोणते होते? बघा, भारतात चीफ कमिशनरांचे प्रांत कोणते होते? दिल्ली, कुर्ग, बलुचिस्तान, अजमेर, मारवाड. एकूण 4 म्हणजेच अजमेर, मारवाड, बलुचिस्तान, कुर्ग आणि दिल्ली इतके 4 भारतात चीफ कमिशनचे प्रांत होते. त्याच्यानंतर 13वा आहे, ब्रिटिश भारतासाठी संविधान सभेच्या जुलै-ऑगस्ट 1946मध्ये निवडणुका संपन्न झाल्या, त्यामधील निवडून आलेल्या सदस्यांची संख्या किती होती? बघा, 296 इतकी निवडून आलेल्या सदस्यांची संख्या होती, जे की भारतासाठी संविधान सभेच्या जुलै-ऑगस्ट 1946मध्ये निवडणुका झाल्या होत्या तिथे. त्याच्यानंतर प्रश्न 14वा आहे, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा कधी संमत झाला? बघा, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 18 जुलै 1947ला संमत झालेला होता. इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा, बघा. त्याच्यानंतर बघा, प्रश्न 15वा, भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्याने माउंटबॅटन योजनेनुसार कोणत्या 2 राष्ट्रांची निर्मिती केली होती? बघा, माउंटबॅटन योजनेनुसार भारत आणि पाकिस्तान या 2 राष्ट्रांची निर्मिती झालेली होती. त्याच्यानंतर 16वा, भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार घटना समितीची सदस्य संख्या किती होती? बघा, घटना समितीची सदस्य संख्या ही 299 इतकी होती भारताच्या स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार. त्याच्यानंतर 17वा, घटना समितीत महिला सदस्य किती होत्या? बघा, घटना समितीमध्ये एकूण 15 महिला सदस्य होत्या. हा सुद्धा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. त्याच्यानंतरचा बघा, नंतरचा 18वा, घटना समितीची पहिली बैठक कधी झाली? बघा, 9 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीची पहिली बैठक झालेली होती. इम्पॉर्टंट प्रश्न आहे, आलेले आहेत हे सर्व. 19वा बघा, संविधान सभेची एकूण किती अधिवेशने झाली? बघा, संविधान सभेची 11 अधिवेशने झाली. त्याच्यानंतर 20वा, संविधान सभेच्या पहिल्या अधिवेशनाचा कालावधी कोणता होता? बघा, संविधान सभेचा पहिल्या अधिवेशनाचा कालावधी होता 9 ते 23 डिसेंबर 1946, म्हणजेच 9 ते 23 डिसेंबर इतका तो कालावधी होता.
त्याच्यानंतरचा बघा, संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून फ्रेंच घटनेचा अवलंब करून कोणाची नियुक्ती केली? बघा, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची नियुक्ती झाली होती संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून. त्याच्यानंतर 22वा, संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? बघा, कायमस्वरूपी अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ज्यांची निवड 11 डिसेंबर 1946ला करण्यात आलेली होती आणि पहिली बैठक झालेली होती 9 डिसेंबर 1946ला. इम्पॉर्टंट आहे हा, लक्षात ठेवाल. त्याच्यानंतर बघा, 23वा, घटना समितीचे तात्पुरते उपाध्यक्ष कोण होते? बघा, तात्पुरते उपाध्यक्ष होते फ्रँक अँथनी हे तात्पुरते अध्यक्ष होते घटना समितीचे. त्याच्यानंतर 24वा, घटना समितीचे कायमस्वरूपी उपाध्यक्ष कोण होते? बघा, कायमस्वरूपी उपाध्यक्ष होते हरेंद्र कुमार मुखर्जी. आलेला प्रश्न आहे हा, PYQ आहे. त्याच्यानंतरचा बघा, प्रश्न क्रमांक 25वा आहे, कोणाच्या नेतृत्वाखाली मुस्लिम लीगच्या सदस्यांची पहिल्या अधिवेशनावर बहिष्कार टाकला? बघा, कोणाच्या नेतृत्वाखाली मुस्लिम लीगच्या सदस्यांनी पहिल्या अधिवेशनावर बहिष्कार टाकला होता? तर त्याचा आन्सर आहे बॅरिस्टर जिना यांच्या नेतृत्वाखाली बहिष्कार टाकण्यात आलेला होता. त्याच्यानंतर 26वा आहे, घटना समितीचे सल्लागार कोण होते? बघा, घटना समितीचे सल्लागार होते BN राव. त्याच्यानंतर 27वा बघा, घटना समितीचे चिन्ह काय होते? घटना समितीचे चिन्ह होते हत्ती. त्याच्यानंतर 28वा बघा, पंडित नेहरूंनी उद्दिष्टांचा ठराव कधी मांडला? बघा, उद्दिष्टांचा ठराव मांडलेला होता 13 डिसेंबर 1946ला. त्याच्यानंतरचा बघा, प्रश्न क्रमांक 29 आहे, उद्दिष्टांचा ठराव कधी संबंध झाला? बघा, 22 जानेवारी 1947ला उद्दिष्टांचा ठराव संबंध झाला आणि मांडलेला होता 13 डिसेंबरला. त्याच्यानंतर उद्दिष्टांच्या ठरावावर आधारित ... तयार केला गेला. बघा, उद्दिष्टांच्या ठरावावर आधारित काय तयार केला गेला होता? तर भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजेच प्रस्तावना हे उद्दिष्टांच्या ठरावावर आधारित तयार केले गेलेले होते. त्याच्यानंतरचा बघा, प्रश्न 31वा आहे, राज्यघटना निर्मितीस किती काळ लागला? बघा, राज्यघटना निर्माण करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस इतका वेळ लागलेला होता. त्याच्यानंतर रोजी राष्ट्रध्वज स्वीकारला गेला. बघा, राष्ट्रध्वज स्वीकारल्याचा दिवस होता 22 जुलै 1947. त्यामुळे आपण 22 जुलैला ध्वज दिन म्हणून साजरा करतो. 22 जुलै हा ध्वज दिन आहे. राष्ट्रध्वजाची रचना कोणी केली? बघा, राष्ट्रध्वजाची रचना करणारे होते पिंगली व्यंकय्या. त्याच्यानंतर 34वा आहे, भारतीय राष्ट्रध्वजाची लांबी व रुंदीचे गुणोत्तर किती आहे? बघा, हा सुद्धा खूपदा रिपीटेड क्वेश्चन आहे. बघा, लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर आहे 3:2 म्हणजे 3/2 इतके ते रेशो आहे. त्याच्यानंतरचा बघा, 35वा आहे, संविधान सभेने भारताच्या राष्ट्रकुलच्या सदस्यत्वाला अनुमोदन केव्हा दिले? बघा, मे 1949ला संविधान सभेने भारताच्या राष्ट्रकुलच्या सदस्यत्वाला अनुमोदन दिलेले होते, मे 1949मध्ये. त्याच्यानंतर राष्ट्रगीत व राष्ट्रगान कधी स्वीकार करण्यात आले? बघा, राष्ट्रगीत व राष्ट्रगान हे 24 जानेवारी 1950ला स्वीकार करण्यात आलेले होते. त्याच्यानंतर राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणतात. त्याच्यानंतर भारतीय संविधान कधी स्वीकारले गेले? बघा, संविधान स्वीकारण्याची तारीख होती 26 नोव्हेंबर 1949. त्यामुळे आपण 26 नोव्हेंबरला संविधान दिवस साजरा करतो. संविधान दिन म्हणून साजरा करतो 26 नोव्हेंबरला. आणि लागू केलेला दिवस होता 26 जानेवारीला ते सुरू झालं त्याच्यावरती कामकाज. त्याच्यानंतर बघा, प्रश्न 39, भारतीय संविधान कधी अंमलात आले? बघा, अंमलात आलेले होते 26 जानेवारी 1950ला म्हणजेच कामकाज सुरू झालं. नंतर संविधान सभेत एकूण किती सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या? बघा, संविधान सभेमध्ये एकूण 284 इतक्या सदस्यांनी स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. त्याच्यानंतर पहिल्या लोकसभा निवडणुका होईपर्यंत कोणती समिती तात्पुरती संसद म्हणून कार्यरत होती? बघा, इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा सुद्धा. बघा, लोकसभा निवडणुका होईपर्यंत घटना समिती ही तात्पुरती संसद म्हणून कार्यरत करण्यात आलेली होती. त्याच्यानंतर पहिल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? बघा, पहिल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती फाजल अली हे पहिल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष होते. त्याच्यानंतर 43वा बघा, जगातील
पहिली लिखित घटना कोणत्या देशाची आहे? बघा, सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे भारत देशाची, सर्वात मोठी, पण सर्वात आधी सर्वात पहिले लिहिलेली आहे अमेरिकेची, आणि ज्याच्यामध्ये फक्त 7 कलमं आहेत अमेरिकेमध्ये. आणि आपल्या भारतामध्ये होते म्हणजे ज्या टाईमला ते निर्माण झालेलं होतं आपलं संविधान त्यावेळेस 395 इतके कलमे होते स्टार्टिंगला. आता आहे 465 इतके. 2025-26मध्ये 465 आणि आधी होते 395 सुरुवातीला मूळ संविधानामध्ये. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 44वा आहे, भारतीय गणराज्याचे पहिले राष्ट्रपती म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली? बघा, सर्वात पहिले राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्याच्यानंतर घटना समितीमध्ये असलेला ब्रिटिश प्रांत कोणत्या 3 मुख्य समुदायांमध्ये विभागला गेलेला होता? बघा, घटना समितीमध्ये असलेला ब्रिटिश प्रांत हा मुख्यतः मुस्लिम, शीख आणि सर्वसाधारण अशा 3 प्रमुख समुदायांमध्ये विभागला गेलेला होता. त्याच्यानंतर घटना समितीमध्ये साधारणतः किती लोकसंख्या मागे एक सदस्य याप्रमाणे लोकसंख्येचे विभाजन करण्यात आलेले होते? बघा, 10 लाखांमागे एक सदस्य अशा प्रकारे लोकसंख्येचे विभाजन करण्यात आलेले होते. त्याच्यानंतर बघा प्रश्न 47 आहे, स्वातंत्र्यानंतर भारतातील लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष कोण होते? बघा, उपाध्यक्ष विचारलेले आहे लोकसभेचे, ते होते M.A. अय्यंगार. हे भारतातील लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष होते स्वातंत्र्यानंतर. त्याच्यानंतर केंद्रीय कायदेमंडळाचे पहिले भारतीय अध्यक्ष कोण होते? बघा, केंद्रीय कायदेमंडळाचे पहिले भारतीय अध्यक्ष होते विठ्ठलभाई पटेल. पहिले भारतीय अध्यक्ष होते विठ्ठलभाई पटेल, जे 1925ला ते झालेले होते. त्याच्यानंतर 49वा आहे, स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? बघा, स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले गृहमंत्री होते सरदार वल्लभभाई पटेल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 50वा आहे, संविधान सभेची शेवटची बैठक कधी पार पडली? बघा, संविधान सभेची शेवटची बैठक ही 24 जानेवारी 1950ला पार पडलेली होती. ही आहे शेवटची. आणि पहिली पार पडलेली होती 9 डिसेंबर 1946ला. 1946ला पहिली बैठक होती 9 डिसेंबरला आणि शेवटची होती 24 जानेवारीला. त्याच्यानंतर प्रश्न 51वा आहे, घटना समितीची कार्ये कोणती होती? बघा, घटना समितीची कार्य होती राज्यघटना निर्मिती करणे आणि संसद म्हणून कायदे निर्मिती करणे, कारण त्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका व्हायच्या आधी घटना समिती हीच संसद म्हणून कार्यरत होती. त्याच्यानंतर 52वा आहे, घटना समितीचे सचिव म्हणून कार्य कोण करत होते? बघा, घटना समितीचे सचिव म्हणून H.V. अय्यंगार हे कार्य करत होते. त्याच्यानंतरचा आहे, घटना समिती कायदे निर्मितीचे कार्य करत असताना तिचे अध्यक्ष कोण होते? बघा, घटना समिती ज्यावेळेस कायदे निर्मिती करत असतात म्हणजे होते त्यावेळेचे तिचे अध्यक्ष होते ग.वा. मावळणकर. त्याच्यानंतरचा बघा प्रश्न 54वा आहे, घटना समिती राज्यघटना निर्मितीचे कार्य करत असताना तिचे अध्यक्ष कोण होते? बघा, राज्यघटना निर्मिती करत होते त्यावेळचे अध्यक्ष होते राजेंद्र प्रसाद आणि कायदे निर्मिती करत होते त्यावेळचे होते ग.वा. मावळणकर. फरक आहे दोघांमध्ये, लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा प्रश्न 55, संविधान तयार करण्यासाठी किती रुपये खर्च आला होता? बघा, संविधान तयार करण्यासाठी ॲप्रॉक्स 64 लाख इतके रुपये खर्च आलेला होता. घटना समितीचे अँग्लो इंडियन सदस्य कोण होते? बघा, फ्रँक अँथनी हे अँग्लो इंडियन सदस्य होते घटना समितीचे. भारताचा प्रथम स्वातंत्र्य दिन म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात आलेला होता? बघा, 26 जानेवारी 1930 हा भारताचा प्रथम स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आलेला होता. बघा, संविधान हत्या दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? बघा, 25 जून हा संविधान हत्या दिन म्हणून पाळला जातो. तो 2024पासून म्हणजे 2 वर्ष आधीपासून पाळला जाऊ लागलेला आहे. 59वा आहे, कोणत्या प्रमुख 2 व्यक्ती वगळता तत्कालीन भारतातील जवळजवळ सर्व प्रमुख व्यक्ती संविधान सभेचे सदस्य होते? बघा, महात्मा गांधी आणि मोहम्मद अली जिना हा प्रमुख व्यक्ती आहेत खूप जास्ती, आणि यांना जर सोडले तर बाकीचे सर्व प्रमुख हे संविधान सभेचे सदस्य होते. फक्त महात्मा गांधी आणि मोहम्मद अली जिना हे नव्हते. ऑप्शनमध्ये तुम्हाला महात्मा गांधी किंवा मोहम्मद अली जिना दिसेल आणि प्रश्न राहील की संविधान सभेचे सदस्य कोण नव्हते याच्यापैकी, तर हे येणार आन्सर त्याचं, महात्मा गांधी किंवा मोहम्मद अली जिना. त्याच्यानंतर प्रश्न 60 आहे, भारतीय राज्यघटना कोणाच्या हस्ताक्षरात लिहिली गेलेली आहे? बघा,
हस्ताक्षरात लिहिणारे आहेत प्रेम बिहारी नारायण रायजादा. प्रेम बिहारी नारायण यांनी आपल्या हँडरायटिंगमध्ये घटना समिती लिहिलेली आहे. त्याच्यानंतर हिंदी भाषेत राज्यघटना कोणाच्या हस्ताक्षरात लिहिले गेलेली आहे? बघा, वसंत कृष्ण वैद्य यांनी राज्यघटनेला हिंदी भाषामध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे. संविधान सभेच्या उद्घाटन समारंभास कोणकोणत्या देशांनी शुभेच्छापत्रे पाठवली होती? बघा, संविधान सभेच्या उद्घाटन समारंभामध्ये अमेरिका, चायना आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी शुभेच्छापत्रे पाठवलेली होती. बघा मित्रांनो, आपले प्रश्न झालेले आहेत आणि खूप इम्पॉर्टंट प्रश्न होते हे सर्व काही. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि याची PDF तुम्हाला मिळून जाणार टेलिग्रामवरती. टेलिग्रामची लिंक कमेंटमध्ये दिलेली आहे आणि पासवर्ड टाकाल तुम्ही तिथं सबस्क्राईब 01 हा वाला पासवर्ड टाकले तर PDF ओपन होऊन जाणार आणि ही PDF तुम्ही वारंवार वाचत असाल म्हणजे वाचत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. फास्टमध्ये आपण घेतला आहे, खूप रिव्हिजन करण्यासाठी चांगलं आहे हे. धन्यवाद बघितल्यामुळे.